राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाटा कंपाऊंड मधील श्री सिद्धनाथ मार्केटिंग या डिस्ट्रीब्युटर कंपनीचं गोडाऊन दिनांक 15 जुलैला पहाटे फोडून चोरट्यांनी 51 लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याबद्दल राबोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। घडलेल्या घरफोडीची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 ठाणे यांच्याकडूनही करण्यात येत होता। आरोपींनी गुन्हा करतेवेळी पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने गोडाऊनमधील डीव्हीआर मशीन ही चोरून नेले होते। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गुन्ह्यात एकूण 4 आरोपी निष्पन्न करण्यात आले। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली स्कूटर, मोटरसायकल व चोरीचा माल घेऊन जाण्यासाठी वापरलेला टेम्पो याचा माग काढत असताना गुन्ह्यात वापरलेली वाहनं त्याच परिसरातून चोरी झाला असल्याचे तपासात आढळून आले। सजाउद्दीन मोहम्मद खैयार उर्फ गुड्डू हा राहणारा चौसा मुंब्राचा आहे। तो आरोपी निष्पन्न झाला, त्याला ताब्यामध्ये घेतलं। त्याच्याकडून अजून 9 गुन्हे अधिकचे निष्पन्न झाले। त्याच्यामध्ये मोबाईल चोरी झालेले होते, ते मोबाईल देखील रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। त्याचबरोबर घटक 2, घटक 3 कल्याण आणि घटक 4 उल्हासनगर आणि गुन्हे शाखेच्या इतर घटकांनी CIR पोर्टलच्या माध्यमातून एकूण 103 मोबाईल जे चोरीला गेले होते किंवा गहाळ झाले होते, हरवले होते, असे 103 मोबाईल देखील आम्ही परत मिळवलेले आहेत, तपासणी जप्त केलेले आहेत। त्या अनुषंगाने एकूण जवळपास 15,75,000चे मोबाईल आतापर्यंत तपासण्यामध्ये जप्त केलेले आहेत, निष्पन्न केले। 103 मोबाईल जे आहेत, जे CIR पोर्टलच्या माध्यमातून मिळालेले आहेत, ते काय गहाळ झालेले होते किंवा चोरी पण झाली असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करतो। सध्या एक आरोपी जो भिवंडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक आहे, त्याच्यातून एकूण 10 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।